समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार मंडळी. ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनेलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. गजानन महाराज यांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात करूया. गण गण गणात भोते. श्री गजानन महाराज आणि शेगाव हे आपल्या सर्वांचेच अत्यंत श्रद्धास्थान. आपण प्रत्येक गुरुवारी किंवा रोजच्या पूजेमध्ये गजानन महाराजांची अत्यंत भक्तिभावाने व तन्मयतेने आरती करतो. संत दासगणू महाराजांनी रचलेली ही आरती ऐकताना आणि म्हणताना अंगावर काटा येतो. पण भाविकांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण रोज म्हणत असलेल्या या आरतीच्या प्रत्येक ओळीचा नेमका अर्थ काय आहे? त्यामध्ये गजानन महाराजांच्या कोणत्या अद्भुत चमत्कारांचा आणि कथांचा उल्लेख आहे? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण आरतीचा अत्यंत सोपा आणि रंजक आणि सखोल मराठी अर्थ जाणून घेणार आहोत. आरतीमध्ये आलेल्या विना अग्नी चिलीम पेटवणे, कोरड्या विहिरीला पाणी आणणे यासारख्या अद्भुत लीलांमधील इतिहास आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये गणगणगणात बोलते लिहायला विसरू नका. चला तर मग आरतीला सुरुवात करूया. जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया, अवतरलासी भुवर जडमूड ताराया. या ओळीचा भावार्थ असा आहे, हे स्वामी गणराया म्हणजे गजानन महाराज, तुम्ही सच्चित आनंद म्हणजे सत्य, चेतना आणि परमानंद या सर्वोच्च परमात्म्याचे रूप आहात. तुमचा जय जयकार असो. या पृथ्वीवरील जड, अज्ञानी आणि संसारी माणसांना संसाराच्या मोहातून बाहेर काढून त्यांचा उद्धार करण्यासाठीच तुम्ही मानवी रूपात अवतार घेतला आहे. निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी, स्थिर व्यापून उरले जे या जगतासी, ते तू तत्व खरोखर निसंशय अससी, लीला मात्रे धरिले मानव देहासी. या ओळीचा अर्थ असा आहे, जे तत्व निर्गुण म्हणजे गुणांपलीकडचे, सनातन म्हणजे अनादी काळापासून असलेले, कधीही नष्ट न होणारे आणि अविनाशी आहे. ज्या तत्वाने या जगातील सर्व सजीव म्हणजे चर आणि निर्जीव म्हणजे स्थिर गोष्टींना व्यापले आहे आणि तरीही जे उरले आहे तेच परमब्रह्म तत्व तुम्ही स्वतः आहात, यात कोणतीही शंका नाही. तुम्ही केवळ तुमच्या दिव्य लीलेने हा मानवी देह धारण केला आहे. होऊन देशी त्याची जाणीव तू कवना, करुणी गणी गण गणात बोते या भजना. दाता हरिहर गुरुवर तुझी सुख सदना, जिकडे पाहावे तिकडे तू दिससी नैना. या ओळींचा अर्थ असा आहे, तुम्ही सतत गणिगण गणात बोते या मंत्राचा जप करत राहिलात, ज्यामुळे तुम्ही साक्षात परमब्रह्म आहात याची जाणीव तुम्ही कोणालाही सहज होऊ दिली नाही. तुम्ही स्वतःची दैवी शक्ती लपवून ठेवली. तुम्हीच या जगाचे पालन पोषण करणारे दाता, विष्णू म्हणजे हरी, शिव म्हणजे हर आणि सर्वश्रेष्ठ गुरु आहात. तुम्ही सुखाचे मूळ स्थान आहात. आता तुमच्या भक्तांना जिकडे पहावे तिकडे डोळ्यासमोर केवळ तुमचेच रूप दिसते. लीला अनंत केल्या बंकट सदनास, पेटविले त्या अग्नी वाचुनी चिलमेस, क्षणात आणले जीवन निर्जल वापीस, केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश. या ओळींचा अर्थ असा आहे, तुम्ही तुमचे परमभक्त बंकटलाल यांच्या घरी अनंत चमत्कार म्हणजे लीला केल्या. तुम्ही आग किंवा काडीपेटी न वापरता केवळ काडीनेच चिलीम पेटवून दाखविली. पाण्याशिवाय कोरड्या पडलेल्या विहिरीला निर्जल वापीस म्हणजे तुम्ही एका क्षणात पाण्याने म्हणजे जीवन समृद्ध केले आणि स्वतःला मोठे संन्यासी समजणाऱ्या
ब्रह्मगिरी नावाच्या गोसाव्याचा आध्यात्मिक अहंकार तुम्ही पूर्णपणे नष्ट केला. व्याधी वारून केला कैका संपन्न, करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन. भवसिंधू हा तरण्या नौका तव चरण, स्वामी दास गणूचे मान्य करा कवन. याचा अर्थ, तुम्ही अनेकांचे असाध्य रोग म्हणजे व्याधी दूर करून त्यांना निरोगी आणि सुखी संपन्न केले. तुमच्या पंढरपूरच्या विठ्ठल भक्त असलेल्या भक्ताला तुम्ही स्वतःमध्ये साक्षात पांडुरंगाचे दर्शन घडवले. हा भवसागर म्हणजे संसार रूपी समुद्र पार करण्यासाठी तुमचे चरण हेच एकमेव सुरक्षित नौकेसारखे म्हणजे होडीसारखे आहे. हे स्वामी गजानना, तुमच्या चरणी लीन असलेल्या या दासगणूने रचलेले हे कवण म्हणजे आरती भजन तुम्ही गोड मानून घ्यावे. गण गण गणात बोते. तर भाविकांनो, असा आहे संत दासगणू महाराजांनी लिहिलेल्या या दिव्य आरतीचा सखोल अर्थ. आपण जेव्हा प्रत्येक वेळी ही आरती म्हणू, तेव्हा हा अर्थ डोळ्यासमोर ठेवला तर महाराजांबद्दल आपला भक्तिभाव अजून जास्त दृढ होईल. महाराजांचे चरण हेच आपल्याला या संसाररूपी समुद्रातून पार नेणारी एकमेव नौका आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये गणगण गणात होते लिहायला विसरू नका. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि गजानन महाराजांच्या इतर भक्तांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा सुंदर भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन आणि भक्तिमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. गणगण गणात बोते. कृपया आपल्याला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका.